तर उज्ज्वल निकम यांनी अबू सालेमचा एक किस्सा सांगितलेला आहे। दाऊदच्या हस्तकानं शिक्षेनंतर निकमांना पत्र लिहिलं होतं। दरम्यान निकमांनी काय सांगितलं पाहूयात। दाऊद इब्राहिमचा जवळचा वंश ज्याच्या विरुद्ध मी खटला चालवतो, एका व्यापाराच्या खुनाबद्दल त्याला पोर्तुगालहून आणण्यात आलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली। मैंने उसे कहा कि तुझे वडील वकील असताना आपने ये रास्ता क्यों चुना? अब तो तुम्हें यहां तो सजा तो भुगतना है, हम तो तुझे छोड़ने वाले नहीं। पण मुझे लगता की तूने गलती की, तू चुकीच्या मार्गाने वळलास। त्याला शिक्षा झाली जन्मठेपेची। मी त्याच्या विरुद्ध युक्तिवाद केला। त्याचे डोळे लाल, चेहरा लाल, गोरा पान तो आरोपी चिडला। मैं म्हटलं गुस्सा मत कर, जेल में जाके एक्सरसाइज करना, खुद को ख्याल में रखना, तंदुरुस्त रखना। अगर तूने तंदुरुस्त रखा तो ही तो जीवित हो रहेगा, नहीं तो जीवित नहीं रहेगा। हे त्याला असं सांगत होतो। तो माझ्याकडे टकमका बघत होता। त्याला वाटलं मी हे काय त्याला भौतिक देतोय। आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेला 6 महिन्यानंतर मी आजारी पडलो, कोर्टात मुंबईच्या न्यायालयात गेलो नव्हतो 4-5 दिवस, त्याच्या एका मित्राने ज्याच्या विरुद्ध खटला चालवत होता त्याला तुरुंगात ही बातमी दिली, अरे निकम साहब तो बीमार हो गए, निकम साहब आए नहीं, ट्रायल नहीं चल पड़े। तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझं पत्र इथे दाखल तुम्हाला मी राजजी, त्याने तुरुंगातून मला पत्र पाठवलं त्याच्या मित्राबरोबर, उज्ज्वल जी आप अच्छे इंसान हो, आपकी तबीयत खराब थी, ये फोन कर मुझे बहुत दुख हुआ, आप न्याय के प्रति अच्छे काम करते हो। हे एका गुन्हेगाराने प्रमाणपत्र, गुन्हेगाराने माझी वाहवा करावी राजची। याला आपण जर कर्तव्यापासून हटलो नाही तर सगळेजण आपल्याला नमतात।